महज 2 दिन पहले शेका पक्ष के युवा नेता नगर सेवक प्रीतम म्हात्रे ने पनवेल स्थित कन्याशाला और दगड़ीशाला परिसर का दौरा किया था और वहां की दुरावस्था का जायजा लेते हुए यह आश्वासन दिया था कि 2 दिन के अंदर दगड़ीशाला और कन्याशाला परिसर की स्वच्छता की जाएगी और गटर का काम शुरू किया जाएगा। अपने वादे के मुताबिक प्रीतम म्हात्रे ने उपरोक्त कामों की शुरुआत की। इतना ही नहीं, खुद वहां उपस्थित रहकर निर्माण कार्य का भी जायजा लिया। इस अवसर पर उनके साथ शिक्षा मंडल के पूर्व सदस्य गणेश म्हात्रे, पुरोगामी युवा संगठन के अध्यक्ष मंगेश अपराज, उपाध्यक्ष संतोष मंजुले, सूरज बहाड़कर, विशाल शेलार आदि गणमान्य भी उपस्थित थे। प्रीतम म्हात्रे द्वारा दिखाई गई कर्तव्य तत्परता पर स्थानीय लोगों ने उनका अभिनंदन करते हुए शुक्रिया अदा किया। प्रभाग क्रमांक 4 मध्ये शाळा नंबर 2 म्हणजे दगडी शाळा, या दगडी शाळेमध्ये शाळेतील काही अडचणी, विशेष करून आरोग्याला हानी पोचणारी, जे शाळेमधून गटर जात होतं आणि ते पाणी सगळं बाहेर येऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोचत होती, त्या संदर्भात श्री प्रीतमजी म्हात्रे यांच्याकडे तक्रार जातात। त्यांनी ताबडतोब इथे येऊन त्या खात्यातील जे अधिकारी आहेत त्यांना इथे बोलवून त्या कामाची पाहणी करून तो काम ताबडतोब चालू व्हावं असं त्यांना आदेश देतात। दुसऱ्या दिवशी ह्या शाळेतील जे गटाराचं काम होतं ते प्रीतमजी यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी ताबडतोब चालू केलेलं आहे। सामाजिक कार्याची आवड असलेले माजी नगराध्यक्ष, विशेष करून ज्यांना पुरस्कार मिळाला, आदर्श नगराध्यक्ष म्हणून पुरस्कार मिळाला, ते भाऊ जे.एम. म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने पनवेल शहरामध्ये जी कामं केली तोच वारसा घेऊन श्री प्रीतमजी म्हात्रे हे आज ह्या प्रभागामध्ये कामं करीत आहेत। या प्रभागात असलेल्या अनेक समस्या त्यांची पाहणी करून ते ताबडतोब येऊन ते कामं करत आहेत। मग ते प्रभागातील पाण्याची व्यवस्था असो, गटरची समस्या असो, जे जी कामं निघतात ते ताबडतोब येऊन ते इथे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि नागरिकांना ज्या पद्धतीचा नगरसेवक हवा होता त्या पद्धतीचा नगरसेवक मिळालेला आहे।